आणि मनात विचार येतो, लहान बाळ जवळ आहे, काय करावं? पाण्यातून जायचं आहे, गोकुळ बरंच अंतर आहे, नाही जावं तर मग पाठीमाग कंसाची भीती आहे. मंद मंद पाऊले टाकत वसुदेव चालत आहे. सुंदर भगवान परमात्मा टोपलीमध्ये आहे. शेषनारायण त्याच्या डोक्यावर फडी धरलेली आहे. मंद मंद पाऊस पडत आहे. निसर्गरम्य वातावरण, काळोखाची रात्र, अष्टमीची रात्र, भयान विजा चमकत आहे. आणि अशा परिस्थितीत यमुना नदी पार करून वसुदेव आता नदीच्या पलीकडे जात आहे. पाणी वाढत आहे. पाणी भगवान परमात्म्याने पाय खाली सोडला आणि नदी शांत झाली. अशा प्रकारे भगवान परमात्म्याला डोक्यावर घेऊन वसुदेव मनामध्ये चिंता करतो, माझा मुलगा, माझा बाळ आता मी दुसऱ्याच्या स्वाधीन करते. आणि असं म्हणून वसुदेवाने भगवान परमात्म्याला आणलं. गोकुळामध्ये प्रवेश केला. नंदराजाच्या वाड्याच्या जवळ आले आणि नंदराजाला आवाज दिला, नंदराज, मी वासुदेव आलो. आणि नंदराजा आणि यशोदा दोघंही उठले आणि दोघांनी आवाज ऐकल्याबरोबर बाहेर येऊन पाहता तर वसुदेवाने टोपली आणलेली आहे. सुंदर सजवलेली टोपली दोघांनी पाहिली आणि दोघांनाही आनंदी आनंद झाला महाराज. आणि वसुदेवांनी त्या टोपलीमध्ये माईला टाकलं आणि माईला घेऊन आता वसुदेव झाला. आणि आता मात्र सकाळचे 4 वाजत आले. एवढा आनंद झाला. माया टोपलीमध्ये टाकली आणि राहू द्या निघत राहू द्या म्हणत यायले इतर वापस वसुदेव माईला घेऊन गेले. गोकुळामध्ये आता 4 वाजले आणि कुजबुज सुरू झाली. एकमेकीला म्हणत आहे, गवळ्यानं म्हणत ही गवळणीला पुत्र झाला यशोदेला. महाराज एक धावी एक पुढे वाटी जाती सुरसवडे. महाराज एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. गवळ्यानं म्हणत ही गवळणीला पुत्र झाला यशोदेला. किती